नमस्कार, हॅलो सखीमध्ये तुमचे खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत घटाची स्पेशल मटणाचा रस्सा, जो अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत आणि अगदी तो झणझणीत आणि गावरान पद्धतीने बनतो। तर चला आता मग सुरुवात करूया आपण। याकरता मी 500 ग्रॅम मटण घेतलेले आहे, स्वच्छ धुवून। तर हे बघा, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मटण। त्यानंतर आपण याला हळद व मीठ लावून 10 मिनिटासाठी ठेवून द्यायचं। हे बघा, मी 1 चम्मच हळद घेत आहे आणि 1 चम्मच मीठ टाकून आपण याला व्यवस्थित चोळून असं 10 मिनिटासाठी ठेवून द्यायचं। ते बघा, 1 चम्मच मीठ ॲड करते मी याच्यामध्ये आणि आपण छान असं चारी बाजूने व्यवस्थित असं मटणाला लावून घ्यायचं। याला या पद्धतीने आपण याला व्यवस्थित चोळून घ्यायचं। आता मटणाची आळणी करण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये 1 टेबलस्पून ऑइल टाकून घेतलेले। आपण याच्यामध्ये 2 बारीक चिरलेला कांदा ॲड करून व्यवस्थित असा गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा। हे बघा, छान असा गोल्डन होईपर्यंत आपण याच्यामध्ये हा परतून घ्यायचा आहे। तर याच्यामध्ये मी चिमूटभर हिंग टाकून घेत आहे। हे बघा, त्यानंतर मी 1 चम्मच अद्रक लसणाचा पेस्ट या फोडणीमध्ये टाकत आहे। तर हे छान असं एकजीव होईपर्यंत असं छान परतून घ्यायचं आपण, जेणेकरून आपल्या आळणीला छान अशी चव येते। तर हे बघा, छान असं गोल्डन झालेलं आहे। त्यानंतर आपण जे हळद व मीठ लावून ठेवलेलं मटण होतं ते आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान असं 5-10 मिनटं छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं, जेणेकरून त्याला छान अशी चव येते। आणि हे बघा, या पद्धतीने आपण याला छान असं याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपण याला छान असं परतून घ्यायचं। तर हे बघा, तर याच्यामध्ये छान असं एक कलर चेंज व्हायला लागलेला आहे। तर आपण याच्यामध्ये थोडी चरबी ॲड करून घ्यायची, जेणेकरून आपल्या मटणाच्या रश्श्याला छान अशी तरी येते। तर हे 2 ते 3 मिनटासाठी छान असं परतून घ्यायचं आणि याला स्वतःचं असं पाणी सुटतं, त्यामुळे हे अजून चवीला छान लागतं। तर आता आपण याच्यामध्ये हे बघा पाणी सुटलेलं आहे। तर आपण झाकण ठेवून याच्यावर थोडं पाणी ॲड करू आणि तेच पाणी आपण या मटणामध्ये टाकू, जेणेकरून आपली आळणी तयार होईल। तर आपल्याला हवी तेवढं पाणी आपण याच्यात ॲड करायचं आणि तुम्हाला हवं तेवढं तुम्ही आळणी तयार करून घ्यायची रस्स्यासाठी। तर आपलं मटण शिजतं आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊयात। तर त्याकरता मी अद्रक, लसूण, खोबरं किसून घेतलेलं, त्यानंतर 3 ते 4 कांदे चिरलेले। तर एका कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकून कांद्याला छान असं परतून घ्यायचं गोल्डन होईपर्यंत। हे बघा, आपला कांद्याचा कलर छान असा गोल्डन होत आलेला आहे। तर याच्यामध्येच आपण खोबरं व लसूणही फ्राय करून घ्यायचे। त्यानंतर बघा, बॅटर थंड झालं की आपण हे मिक्सरच्या एक भांड्यामध्ये काढून ग्राइंड करून घ्यायचं। तर मी सर्व कांदा लसूण आपण जे घेतलं तर मसाल्यासाठी ते एका मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण वरून कोथिंबीर टाकून हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया। हे बघा, आपलं वाटण तयार झालेलं आहे। तर मी मटणाच्या रश्श्याकरता सवई हा मसाला वापरलेला आहे। तर कोल्हापुरी मटण रस्सा मसाला आहे हा। तर तुम्हाला आवडला तर नक्की तुम्ही घरी ट्राय करा हा। एका कढईमध्ये मी 3 टेबलस्पून ऑइल टाकून घेते। या पद्धतीने 3 टेबलस्पून आपण ऑइल टाकून घेऊया, जेणेकरून आपल्याला मटणाच्या रश्श्याला छान अशी तरी येईल। तर आपलं तेल तापत आलेलं आहे। तर आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया आणि ह्याच तेलामध्ये गरम तेलामध्ये आपण लाल तिखट टाकून छान असं होईल, म्हणजे जेणेकरून आपल्या रश्श्याला छान कलर येतो। तर त्यानंतर आपण याच्यामध्ये जे वाटण बनवून घेतलं होतं ते टाकून घेऊया आणि छान असं हे एकसारखं परतून घ्यायचं, जोपर्यंत याचा कलर तेल सुटत नाही। तर याच्यामध्ये आपण हळद, धना पावडर
आणि मटण रस्सा मसाला आपण याच्यामध्ये छान असा टाकून घ्यायचा। तुम्हाला हवा असेल तेवढा तुम्ही हा मसाला टाकू शकता, ज्या पद्धतीने तुम्हाला तिखट हवं असेल। तर त्याच्यानंतर आपण जे उकड काढून घेतली होती मटणाची तीही आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। तर मसाल्याच्या भांड्यातले जे पण होतं ते मसाले आपण सगळ्याचे टाकून घेतलेले आहे वाटणाचं। आणि जे पण आपण आळणी बनवलेली होती ते पाणी आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊया। त्याला 3 ते 4 मिनिटासाठी छान असं परतून घ्यायचं। ते बघा किती छान अशी तरी आलेली आहे, हे बघा। तर हे खायला खूपच छान लागतं आणि बघा आपले मटणही छान शिजलेलं आहे। तर या पद्धतीने हे गावरान पद्धतीतलं झणझणीत असं मटणाचा रस्सा तयार झालेला आहे। तुम्ही नक्की घरी करून बघा। आणि हे बघा त्याला छान अशी तरी सुटलेली आहे। ते आपला मटणाचा रस्सा तयार आहे खाण्यासाठी। तर तुम्ही भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर चपातीबरोबर याला एन्जॉय करू शकतात। ते बघा किती सुंदर अशी तरी आलेली आहे। तर हे आपलं तयार झालेलं आहे घटाई स्पेशल मटण रस्सा। तर तुम्ही नक्की करा आणि कमेंट नक्की करा मला।